नमस्कार मित्रांनो, समाधान काळे शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। व्हिडिओ आवडला शेअर करा, लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग घेऊया आजचा व्हिडिओ। आजचा व्हिडिओ असा मित्रांनो, नवीन यूट्यूबर आहे ते कॉपीराईट मारतात। कॉपीराईट कोणाचाही व्हिडिओ यूज करतात, व्हिडिओ उचलता आणि टेकवून देतात, त्यांना कॉपीराईट मिळतो मित्रांनो। कॉपीराईट कॉपी पेस्ट केल्यामुळे कॉपीराईट मिळतो। कशामुळे मिळतो तो चला तर पाहूया। जे यूट्यूबर आहे छोटे, जे नवीन यूट्यूबर आहे तर ते काय करतात, व्हिडिओ तर अपलोड करतात पण आवाज जो घेता तो आवाज ठेवता, त्याच्यामुळे आपल्याला कॉपीराईट पडतो। किंवा व्हिडिओ घेतोय आपण एखादी आणि तो व्हिडिओ जसाचा तसा सेंड करतोय आपण यूट्यूबला, तर त्याच्यामुळे आपल्याला कॉपीराईट पडतो। कॉपीराईट पडल्यामुळे आपलं बरंचसं नुकसान होऊ शकतो, कारण आपण भरपूर अशा प्रमाणामध्ये मेहनत घेतो आणि आपण व्हिडिओ करतो। एखादी व्हिडिओ आपण कॉपीराईट मारतो, त्याला कॉपीराईट पडते। आपण कॉपी पेस्ट करतो, उचलतो, टेकवून देतो, त्याच्यामुळे आपला जो व्हिडिओ असतो तर तो समोरचा कॉपीराईट मारतो। कॉपीराईटमुळे काय होतं माहिती का, जो आपल्याला जो इन्कम होतो, ज्या व्हिडिओचा आपल्याला जो कॉपीराईट बसतो तर तो आपल्याला न मिळताना, जो यूट्यूबचा जो पैसा असतो तो आपल्याला न मिळताना जो कॉपीराईट मारतो त्याला पडतो। त्याचा फायदा होतो। आपला व्ह्यू किती पण झाले, आपले सबस्क्राईब झाले, आपले चॅनलला 1 लाख बी व्ह्यू झाले, तर आपला जो पैसा मिळणारा असतो तो कॉपीराईटवाल्याला पूर्ण पैसा जातो। तर कॉपीराईट कसा हटवायचा, आजच्या व्हिडिओतून आपण पाहू की कॉपीराईट कॉपी पेस्ट कसा हटवायचा। व्हिडिओ आवडला शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आमचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो, आणि बेलकन दाबायला विसरू नका। चला मित्रांनो, सर्वप्रथम आपण क्रोम ब्राउझरमध्ये ओपन करून घेऊ। ओपन झाल्यानंतर त्याच्यामध्ये studio.com टाकून घ्यायचं आहे आपल्याला। youtube.com टाकून घ्यायचं आहे। यूट्यूब स्टुडिओ टाकल्यानंतर वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल। वेबसाईट तुमच्यासमोर ओपन झालेली। आता यूट्यूबचं पेज खोललं जाईल। आता तुम्हाला खाली येऊन साइन इन म्हणायचं आहे। साइन इनवर क्लिक करायचे। साइन इन ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर YT स्टुडिओ ओपन झालेला आहे। YT स्टुडिओ ओपन झालेला आहे। तुमचा यूट्यूब स्टुडिओ पूर्ण त्याच्यात दिसेल। ओपन झाल्यानंतर साईटला 3 डॉट दिसेल तुम्हाला, तर 3 डॉटवर क्लिक करायचं आहे। क्लिक झाल्यानंतर डिस्कटॉप साईट म्हणून तिथे क्लिक करायचं आहे। तुमचं पूर्ण पेज ओपन होऊन जाईल। ओपन झाल्यानंतर तुमचा YT स्टुडिओ पूर्ण तुम्हाला दिसेल। YT स्टुडिओ ओपन झाल्यानंतर साईटला तुमचा DP दिसेल, चॅनल लिस्ट दिसेल, त्याच्यात 3 नंबर जायचं आणि 3 नंबर क्लिक करायचं। तुम्हाला कोणत्या व्हिडिओला कॉपीराईट पडेल तो दिसेल। तो दिसल्यानंतर क्लिक करायचं, त्याच्यावर क्लिक करायचं। तुम्हाला तुमच्या चॅनलचं डॅशबोर्ड दिसेल। डॅशबोर्ड दिसल्यानंतर तुमचा DP दिसले तर 3 नंबरचं फंक्शन आहे, तर तिथे क्लिक केल्यानंतर तुमचा जो व्हिडिओला कॉपीराईट पडलेला असेल तर तो तुम्हाला दिसून जाईल। हे ज्यादातर नवीन यूट्यूबर असतात त्यांना पडतो। तुम्ही पाहू शकता, तुम्हाला तुमचे पूर्ण व्हिडिओ दिसतील आणि कोणत्या व्हिडिओवर कॉपीराईट पडलेला आहे तो दिसेल तुम्हाला। साईटला कशामुळे कॉपीराईट भेटलं ते बी दिसेल तुम्हाला। गाण्यामुळे भेटलं का पेस्ट करल्यामुळे भेटलं तुम्हाला दिसून जाईल। तर ते तुमचा जो व्हिडिओ असेल तर तो व्हिडिओवर क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल की कोणत्या व्हिडिओला कॉपीराईट पडलेली आहे। ते कॉपीराईट साईटला तुम्हाला फंक्शन दिसेल की किती टायमाला पडलं आहे, कशामुळे पडलेलं आहे, तुम्ही साऊंड वापरलेला आहे का, पेस्ट मारलेला आहे का, कॉपी मारलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते संपूर्ण दिसून जाईल। अशा प्रकारे तुमच्यासमोर पूर्ण डॅशबोर्ड ओपन झालेला आहे आणि आपला जो व्हिडिओ आहे त्याच्यावर क्लिक करायचा। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर वर असं साईटला आपला DP दिसेल, तर DPच्या शेजारी जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर डिलीट असं ऑप्शन येईल। तर आपला व्हिडिओ जो कॉपीराईट आहे त्याच्यावर क्लिक करायचं, वर आपला DP दिसेल त्याच्या शेजारी जायचं आहे आणि तिथे डिलीट असं ऑप्शन येईल, तर तिथे डिलीट करायचं आहे। अशा प्रकारे कॉपीराईट व्हिडिओ डिलीट झालेला आहे। आणि व्हिडिओ आवडला शेअर करा, लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा।